Hello friends, I hope all of you are doing well. My name is Vajinath Lam and today we are going to discuss some important questions from the trigonometric functions. आणि या टॉपिकमधील आपण सगळे जे प्रिव्हियस इयरला MST-CT जे क्वेश्चन विचारलेले आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत वन बाय वन. ओके, तर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे LMC क्लासेसमध्ये, लाम्स मॅथमॅटिक क्लासेस. सो लेट्स डिस्कस द क्वेश्चन. इफ स्मॉल a इक्वल टू 16, b इक्वल टू 24, c इक्वल टू 20, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस b बाय 2. आता गाईज कॉस b बाय 2 म्हणजे काय? हाफ अँगल फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एस फाइंड करायचा आहे. एस काय असतो? तर मीन ऑफ ऑल साइड्स. सो एस एस मीन्स वॉट? मीन ऑफ ऑल साइड्स. एस इक्वल टू ए प्लस बी प्लस सी होल डिवायडेड बाय 2. दिस इज द एस. काय येणार आहे याची व्हॅल्यू? तर फाइंड करा. एस इक्वल टू ए विल बी 16 प्लस 24 प्लस 20 होल डिवायडेड बाय 2. याची जर ॲडिशन केली तर आपल्याला भेटेल 60 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू 30. एस भेटला गाईज. आता आपल्याला हाफ अँगल फॉर्म्युला यूज करायचा आहे. काय आहे तो फॉर्म्युला? कॉस ऑफ बी बाय 2 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एस इन ब्रॅकेट एस मायनस बी होल डिवायडेड बाय ए सी. हा स्टँडर्ड फॉर्म्युला गाईज. ह्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्यात आपल्याला. स्क्वेअर रूट ऑफ एसची व्हॅल्यू किती आली? 30 इन ब्रॅकेट 30 मायनस बी. बी म्हणजे साईड ऑफ द बी, दॅट इज 24 होल डिवायडेड बाय ए इंटू सी. ए किती आहे? 16 इंटू 20. ओके, तर सॉल्व करा गाईज. कॉस बी बाय 2 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर गाईज 9/16 येईल. ठीक आहे, म्हणजेच ह्याचं स्क्वेअर रूटची व्हॅल्यू किती येणार आहे? कॉस ऑफ बी बाय 2 इक्वल टू 9/16 आहे, म्हणजेच 3/4. ओके, आता ही कॉस बी बाय 2ची व्हॅल्यू आली आहे. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला अँगल भेटला किती? कॉस बी बाय 2 इक्वल टू 3/4. कोणता ऑप्शन बरोबर आहे? लेट्स चेक करा. फर्स्ट ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन गाईज. नेक्स्ट क्वेश्चन. द व्हॅल्यू ऑफ कॉस इनवर्स ऑफ कॉस ऑफ 7π/6. आता याला कसं सॉल्व करायचं आहे? ह्याची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. तर आपण असं लिहू शकतो का? कॉस इनवर्स ऑफ, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपण कॉस 7π/6ला असं लिहू शकतो गाईज. कॉस ऑफ 7π/6 इक्वल टू, आता कॉस कोणत्या याच्यात पॉझिटिव्ह असतो गाईज? एक तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये कॉस पॉझिटिव्ह आहे आणि एक तर फोर्थ क्वाड्रंटमध्ये. म्हणजेच हा अँगल किती आपण फोर्थमध्ये करून घेऊया. कॉस ऑफ 2π मायनस 7π/6. म्हणजे ऑब्विसली गाईज कॉस शुड बी पॉझिटिव्ह इन द फोर्थ क्वाड्रंट. तर सिम्प्लिफाय करून घ्या. कॉस ऑफ 7π/6 इक्वल टू, ह्याचं काय येणार आहे आपलं? कॉस ऑफ 12π मायनस 7π/6 म्हणजेच 5π/6. आता ह्याची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करून घेऊया. कॉस इनवर्स ऑफ कॉस 7π/6ची व्हॅल्यू किती काढली आपण? कॉस ऑफ 5π/6. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे गाईज, कॉस इनवर्स ऑफ कॉसची व्हॅल्यू काय असते? कॉस इनवर्स ऑफ कॉस थिटा विल बी ओनली थिटा, दॅट इज 5π/6. म्हणजे तुमचं फायनल आन्सर असेल गाईज 5π/6. विच ऑप्शन इज करेक्ट वन? सेकंड ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, द जनरल सोल्युशन ऑफ द इक्वेशन tan स्क्वेअर x इक्वल टू 1. आता याला कसं सॉल्व करायचं आहे? फक्त लिहून घ्या ॲज इट इज. गिवन इक्वेशन इज tan स्क्वेअर x इक्वल टू 1. आता मला सांगा कोणत्या टॅन थिटाची व्हॅल्यू ही 1 असते? तर tan 45 डिग्रीची, राईट? तर म्हणून आपण त्याला असं लिहू शकतो, tan स्क्वेअर x इक्वल टू tan स्क्वेअर ऑफ 45ची म्हणजेच किती? π/4. बोथ हॅव द सेम व्हॅल्यू, दॅट इज tan 45 इक्वल टू 1. आता मला सांगा ह्याला काय करता येईल आपल्याला? ह्याचं जनरल सोल्युशन विचारलं आहे त्यांनी. जनरल सोल्युशन x इक्वल टू काय असेल इथे? हेन्स x इक्वल टू nπ प्लस, आपल्याला माहिती आहे टॅन थिटाचं जनरल सोल्युशन nπ प्लस मायनस दॅट इज थिटा म्हणजेच अल्फा. काय आला गाईज तुमचा आन्सर? सो तुमचा आन्सर आलं गाईज
ऑप्शन नंबर थर्ड, दॅट इज एन पाय प्लस मायनस पाय बाय 4. हे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे गाईज. एक्स इक्वल टू एन पाय प्लस मायनस थिटा. थिटा म्हणजेच हा अँगल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. द प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन sin 2x plus cos 2x equal to 0 where pi is strictly less than x, strictly less than 2 pi r. आता ह्याचं आपल्याला काय करायचं, ह्याचं सुद्धा आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करायचं. त्यामुळे ॲज इट इज इक्वेशन लिहून घ्या. गिव्हन इक्वेशन्स आर sin 2x प्लस cos ऑफ 2x इक्वल टू 0. ओके. आता ह्यालाच आपण स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड केलं तर काय करता येईल आपल्याला, असं लिहिता येईल का? येस. sin ऑफ 2x प्लस कॉस ऑफ 2x ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. ह्याला सिम्प्लिफाय करून घ्या. सो इट विल बी साइन स्क्वेअर ऑफ 2x प्लस कॉस स्क्वेअर ऑफ 2x प्लस 2 टाइम्स साइन 2x इंटू कॉस ऑफ 2x इक्वल टू 0. ह्याला सिम्प्लिफाय करून घ्या. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू काय आहे गाईज? आपल्याला माहिती आहे स्टँडर्ड फॉर्म्युला. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस म्हणजे साइन स्क्वेअर ऑफ 2x प्लस कॉस स्क्वेअर ऑफ 2x इक्वल टू म्हणजे 1 प्लस, आणि ह्याला काय लिहिता येईल, 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स म्हणजेच ह्याला साइन ऑफ 4x लिहिता येईल गाईज. साइन ऑफ 4x अँगलच्या डबल होईल इक्वल टू 0. म्हणजेच काय येणार आहे इथं, साइन ऑफ 4x इक्वल टू -1. आता ह्याचं जनरल सोल्युशन काय असेल गाईज? साइनचं जनरल सोल्युशन आहे, सो इथं अँगल आपला 4x आहे. 4x इक्वल टू n पाय प्लस -1 टू द पॉवर n इंटू थिटा. ओके. सो थिटा विल बी हिअर व्हॉट, दॅट इज मायनस साइन पाय बाय 2. म्हणजेच ह्याला आपण साइन ऑफ मायनस पाय बाय 2 म्हणू शकतो, कारण की साइन पाय बाय 2ची व्हॅल्यू ही -1 असते. म्हणजेच इथं आपल्याला मायनस पाय बाय 2 अँगल घ्यावा लागेल. ठीक आहे. आता ह्याला सिम्प्लिफाय करा. म्हणजे तुमचा एक्स इक्वल टू काय येणार आहे, एन पाय बाय 4 प्लस -1 टू द पॉवर, आता इकडचं एक मायनस आणि इकडचं एक मायनस, तिथं काय येणार आहे n+1 इंटू पाय बाय 2. सो गाईज आता आपल्याला ह्याच्यात आपल्याला पण अँगल कुठला पाहिजे, फॉर ओनली व्हॅल्यूज ऑफ, फॉर x should be less than x, sorry, x pi strictly less than x less than 2 pi. ह्या अँगलच्या रेंजमधलाच आपल्याला रिक्वायर्ड व्हॅल्यूज पाहिजे, प्रिन्सिपल व्हॅल्यूज. हेन्स द व्हॅल्यूज आर आता जर आपण एक्सची व्हॅल्यू ही पाय आणि 2 पाय मधील घेतली तर तुमच्या रिक्वायर्ड व्हॅल्यूज काय येतील ह्याच्यामध्ये फॉर्म्युलामध्ये ठेवल्यावर, तुमची फर्स्ट व्हॅल्यू विल 11 पाय बाय 8 and दुसरी व्हॅल्यू येईल 15 पाय बाय 8. हे झालं तुमच्या काही स्टँडर्ड व्हॅल्यूज. ओके. आता ह्या व्हॅल्यू कुठून आल्या, तर तुम्ही एक्सची व्हॅल्यू जेव्हा थिटाच्या व्हॅल्यू तुम्ही एक्स इक्वल टू पाय बाय 2 एन इक्वल टू पाय बाय 2 पहिल्यांदा याच्यामध्ये सबस्टिट्यूट कराल तर तुम्हाला ही व्हॅल्यू भेटेल. नेक्स्ट टाइम तुम्हाला जेव्हा तुम्ही एक्स इक्वल टू पाय व्हॅल्यू ठेवाल तुम्हाला ही व्हॅल्यू भेटून जाईल. म्हणजे कोणतं ऑप्शन करेक्ट आहे गाईज तुमचं? फिफ्थचं ऑप्शन नंबर बी. लेट मी चेक गाईज. 11 पाय बाय 8 आणि 15 पाय बाय 8 म्हणजे थर्ड ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन गाईज. व्हेरी सिम्पल क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज इन ट्रायंगल ABC a minus b square into cos square c by 2 plus a plus b square into sin square c by 2 is equal to. खूप सोपं आहे गाईज. जस्ट आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे या ठिकाणी. आता a मायनस बीचा ब्रॅकेट स्क्वेअर कसा सॉल्व करणार, तो a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर, राईट, इंटू कॉस स्क्वेअर ऑफ c by 2 प्लस a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर ऑफ c by 2. अगेन याला सिम्प्लिफाय करूया. ठीक आहे. ओके. आता काय करता येईल मला सांगा बरं. आपण जर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉमन घेतलं थ्रू आउट तर काय येणार आहे तुमचं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉमन घेऊया. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इफ यू टेक द कॉमन इनसाइड द ब्रॅकेट विल बी -2ab and plus 2ab will get cancel out.
So in the bracket will be remaining cos square c by 2 plus sin square c by 2. Okay. So simplify these guys. So आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ओके. इथं मायनस काय येईल आपलं मायनस 2ab inside the bracket cos square c by 2 minus sin square c by 2. सिम्प्लिफाय करा तर तुमचा आन्सर येईल a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ह्याची तर व्हॅल्यू 1 येणार आहे, मायनस 2ab cos square c by 2 minus sin square c by 2 will be, this is the formula of cos of c. Cos c formula will be cos square c by 2 minus sin square c by 2 by cosine rule. ओके, इथं लिहून घ्या by cosine rule, by using cosine rule. ठीक आहे. आता काय आलं तुमचं आन्सर, काय स्टँडर्ड आन्सर तुमचं आलं आहे. आणि हा कशाचा फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab इंटू कॉस सी. सो गाइज दिस इज द फॉर्म्युला फॉर सी स्क्वेअर. ओके, तो बाय हा तुमचा फॉर्म्युला कशाचा आहे स्टँडर्ड, सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab इंटू कॉस सी अकॉर्डिंग टू द कोसाइन रूल गाइज. ओके, अकॉर्डिंग टू द बाय कोसाइन रूल. गाइज तुम्हाला हे रूल्स वगैरे एकदा रिमेंबर करून घ्यावं लागतील, जेणेकरून तुम्हाला डायरेक्टली आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. तर तुमचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे गाइज सी स्क्वेअरचा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab इंटू कॉस सी. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन नंबर सेकंड विल बी द करेक्ट ऑप्शन गाइज. नेक्स्ट क्वेश्चन. यस, tan inverse of root 3 minus sec inverse of minus 2 upon cosec inverse of minus root 2 plus cos inverse of minus 1 by 2. आता याला थोडं सिम्प्लिफाय करून घेऊया गाईज, किंवा आपण याच्या डायरेक्टली व्हॅल्यूजसुद्धा सबस्टिट्यूट करू शकतो. tan इनवर्स ऑफ रूट 3 म्हणजे कशाची व्हॅल्यू आहे सांगा बरं मला. विच अँगल ऑफ tan विल गिव्ह यू रूट 3 व्हॅल्यू tan 60 गाईज, म्हणजेच पाय बाय 3 मायनस. आता सेक मायनस म्हणजे काय असतो, सेक इनवर्स ऑफ मायनस 2 ही आपली व्हॅल्यू आहे 2 पाय बाय 3 ची. तुम्ही जर कोऑर्डिनेट ॲक्सिसवर चेक केलं तर तुम्हाला डायरेक्टली याची व्हॅल्यू भेटून जाईल. 2 पाय बाय 3 ची व्हॅल्यू ही तुमची मायनस 2 असते. कोसेक इनवर्स ऑफ मायनस रूट 2 कशाची व्हॅल्यू आहे, तर ही व्हॅल्यू आहे मायनस पाय बाय 4 ची. म्हणजे 45 जर घेतलं तुम्ही मायनस कोसेक ऑफ मायनस 45 तर दॅट विल बी मायनस रूट 2 प्लस, आणि कॉस इनवर्स ऑफ मायनस 1 बाय 2 इज ऑल्सो इक्वल टू 2 पाय बाय 3. आता याला सिम्प्लिफाय करूया, काय येणार आहे तुमचा आन्सर. सो न्यूमिनेटरमध्ये येईल मायनस पाय बाय 3 होल डिवायडेड बाय मायनस पाय बाय 3. डिनॉमिनेटरमध्ये येईल 3 मायनस पाय, सॉरी मायनस 5 पाय येईल तिथे. काय येणार आहे इकडं मायनस 3 पाय प्लस 8 पाय होल डिवायडेड बाय 12. सो गाईज हे फक्त मायनस आहे आपल्या लक्षात ठेवायच्यात, मायनस 3. ह्याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर काय येतं आन्सर तुमचं मायनस 4 बाय 3 येईल गाईज, सॉरी मायनस 4 बाय 5. दॅट विल बी युअर फायनल आन्सर, मायनस 4 अपॉन 5. ह्या दिलेल्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू किती आली आपली मायनस 4 अपॉन 5. म्हणजेच कोणता ऑप्शन करेक्ट आहे गाईज, सेकंड ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. If 2 tan inverse of cos x equal to tan inverse of 2 cosec x, then find the value of sin x plus cos x. खूप सोपा क्वेश्चन गाईज, जस्ट दिलेल्या व्हॅल्यू लिहून घ्या. काय दिलं त्यांनी, 2 tan inverse of cos x इक्वल टू tan inverse of 2 times cosec x. तर ह्याला कसं सिम्प्लिफाय करता येईल मला सांगा बरं. आता 2 tan इनवर्स एक्सचा फॉर्म्युला आहे गाईज, राईट. 2 tan इनवर्स कॉस एक्सला आपण असं लिहू शकतो का, एकदा tan इनवर्स ऑफ कॉस एक्स प्लस tan इनवर्स ऑफ कॉस एक्स. यस गाईज, का आता तिथं ऑलरेडी 2 वेळेस दिले म्हणून आपण 2 वेळेस सेपरेट लिहिलं आहे. त्यानंतर tan इनवर्स ऑफ 2 cosec xला कसं लिहायचं आहे, ॲज इट इज लिहून घ्या. tan इनवर्स ऑफ 2 टाइम्स कोसेक एक्स. आता इथं काय झालं, tan इनवर्स ऑफ कॉस एक्स प्लस tan इनवर्स ऑफ कॉस एक्स, म्हणजे इथं tan इनवर्स ऑफ ए प्लस tan इनवर्स ऑफ बीचा फॉर्म्युला यूज करायचा आहे, राईट. तर यूज करूया आपण तो फॉर्म्युला.
किंवा आपण दोन्ही साईडला जर टॅननं अप्लाय केलं, अप्लाय टॅन ऑन बोथ साइड, सो इट विल बी टॅन ऑफ टॅन इनवर्स ऑफ कॉस एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ cos x ब्रॅकेट क्लोज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ टॅन ऑफ, आपण टॅन अप्लाय केले राईट दोन्ही साईडला, म्हणजे काय येणार इथे टॅन, वेट अ मिनिट, टॅन ऑफ टॅन इनवर्स ऑफ 2 टाइम्स कोसेक ऑफ एक्स, म्हणजेच काय येणार आहे तुमचं इथं, तर लेफ्ट हँड साईडला येईल गाईज. इथं जर तुम्ही टॅन इनवर्स ऑफ ए प्लस टॅन इनवर्स ऑफ बीचा फॉर्म्युला यूज केला तर काय येणार आहे ते, येस, सो इट विल बी टॅन ऑफ टॅन इनवर्स ऑफ कॉस एक्स प्लस टॅन ऑफ टॅन इनवर्स ऑफ कॉस एक्स होल डिवाइडेड बाय 1 minus tan of tan inverse cos x into tan inverse of cos x, which is equal to tan inverse of tan will be only 2 cosec x. जस्ट स्टेप बाय स्टेप सॉल्व करा गाईज, काही अवघड नाही आहे. आता टॅन इनवर्स ऑफ टॅनची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, ओनली कॉस एक्स, न्युमरेटरला कॉस एक्स प्लस कॉस एक्स येईल आणि डिनॉमिनेटरमध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स येईल इक्वल टू 2 टाइम्स कोसेक एक्स. सिम्प्लिफाय करा, कॉस एक्स प्लस कॉस एक्स विल बी 2 कॉस एक्स, 2 कॉस एक्स इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स काय आहे तर साइन स्क्वेअर एक्स, त्याला आपण राईट हँड साईडला घेऊ शकता, साइन स्क्वेअर एक्स कोसेक एक्स म्हणजेच काय असतं तर 1 बाय साइन एक्स, राईट, 1 बाय साइन एक्स इंटू 2. आता हे 2 कॅन्सल होऊन जाईल, साइन एक्स विल गेट कॅन्सल आउट, तर तुमचं फायनल आन्सर येईल कॉस एक्स इक्वल टू साइन एक्स. आता ह्या दोघांची व्हॅल्यू कोणत्या अँगलला सेम आहे गाईज, सो ॲट एक्स इक्वल टू पाय बाय 4 म्हणजेच कॉस 45 इक्वल टू साइन 45, राईट, कारण दोघांची पण व्हॅल्यू किती आहे 45 ॲट अँगल एक्स इक्वल टू पाय बाय 4. हेन्स साइन एक्स प्लस कॉस एक्स इक्वल टू काय येणार आहे कॉस ऑफ 45 प्लस साइन ऑफ 45, सो साइन 45 ची व्हॅल्यू 1 बाय रूट 2 प्लस 1 बाय रूट 2 विच इज इक्वल टू 2 बाय रूट 2, म्हणजेच तुमची आन्सर किती आला इथं फायनल, ओनली रूट 2. दॅट विल बी द व्हॅल्यू ऑफ साइन एक्स प्लस कॉस एक्स. फायनल आन्सर असेल तुमचं रूट 2. सेकंड ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन गाइज. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द नंबर ऑफ प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ द टॅन 2 थीटा इक्वल टू 1. काय दिलं त्यांनी, टॅन ऑफ 2 थीटा इक्वल टू 1. आता कोणता अँगल ऑफ टॅन तुम्हाला 1ची व्हॅल्यू देतो तो 45. खूप सिम्पल आहे गाईज, कारण टॅन पॉझिटिव्ह कुठं असतो, एक तर फर्स्ट क्वाड्रंट, आपण इथं लिहू शकतो द व्हॅल्यू ऑफ टॅन थीटा इज पॉझिटिव्ह if theta is in either first and third quadrant. ओके, म्हणजे ह्या दोनच क्वाड्रंटमध्ये आपला टॅन थीटा हा पॉझिटिव्ह असतो, राईट. तर मला सांगा आपल्याला नंबर ऑफ प्रिन्सिपल व्हॅल्यू किती भेटतील, ऑब्विसली गाईज 2 भेटेल, एक तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये दॅट इज 45, दॅट इज पाय बाय 8. आता आपण त्या कॅल्क्युलेट सुद्धा करू शकतात, ओके, पण आपल्याला त्यांनी फक्त विचारलं काय नंबर ऑफ प्रिन्सिपल सोल्युशन्स, एक तर फर्स्ट क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये. आता ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, पण इथं काही नीड नाही, कारण त्यांनी आपल्याला फक्त नंबर विचारला आहे, म्हणून नंबर ऑफ प्रिन्सिपल सोल्युशन्स आपले किती असतील 2. ऑप्शन नंबर बी विल बी द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. इन ट्रायंगल ABC, if sin square A plus sin square B equal to sin square C and length of AB equal to 10, then maximum value of the area of triangle ABC is. सो गाईज त्यांनी एक ट्रायंगल दिलेला आहे आपल्याला, पहिल्यांदा ते दिलं ते लिहून घेऊया. दॅट इज साइन स्क्वेअर A प्लस साइन स्क्वेअर B इक्वल टू साइन स्क्वेअर ऑफ C. ठीक आहे, हा त्यांनी आपल्याला इक्वेशन दिलं आहे. त्यानंतर लेंथ ऑफ AB दिलं आहे
लेंथ ऑफ ए बी इक्वल टू 10 युनिट्स. ओके. आता मला सांगा, येस, तर आपण पहिल्यांदा हे ट्रायंगल ड्रॉ करूया. हा झाला आपला ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल सपोज. कारण त्यांनी दिले साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी इक्वल टू साइन स्क्वेअर सी, म्हणजे ऑब्विसली काहीच दिलेला ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल आहे. बेस ए दिलाय, हा बी, दिस विल बी द ए बी सी, आणि लेंथ ऑफ ए बी दिलाय 10 युनिट्स. तुमचा हायपोचिनस किती 10 आहे, राईट. आता खूप सोपं आहे गाईज. साइन सीची व्हॅल्यू किती असेल ऑब्विसली गाईज, साइन सी विल बी 90 डिग्री, राईट. सो साइन सी विल बी 90 डिग्री, म्हणजे साइन ऑफ पाय बाय 2 इक्वल टू हा मच 1. म्हणजे ह्या आपल्याला ह्याची व्हॅल्यू भेटली, साइन सीची व्हॅल्यू भेटली, राईट. आता तुम्ही साइन रूल वापरा. अकॉर्डिंग टू द साइन रूल, युजिंग साइन रूल, काय आहे आपला साइन रूल गाईज, अप्लाय करा. दॅट इज साइड अपॉन अँगल, दॅट इज ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन ऑफ सी. जस्ट सबस्टिट्यूट करा व्हॅल्यूज गाईज, म्हणजे तुम्हाला अननोनच्या व्हॅल्यू भेटून जातील. तर काय येणार आहे व्हॅल्यू ऑफ ए, व्हॅल्यू ऑफ ए इक्वल टू 10 टाइम्स साइन ए, 10 टाइम्स साइन ए, कॉमा बी इक्वल टू 10 टाइम्स साइन बी. म्हणून तुमचा एरिया ऑफ ट्रायंगल काय असेल, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू 1/2 टाइम्स बेस इंटू हाईट, दॅट इज ए बी. आता याच्यामध्ये ए आणि बीची सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू. 1/2, एची व्हॅल्यू काय आहे 10 टाइम्स साइन ए इंटू 10 टाइम्स साइन बी. आता ह्याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं गाईज, तर 2 5 आर 10 आणि 5 10 आर 50 टाइम्स साइन ए इंटू साइन बी. हे काय झालं तुमचा एरिया. आता साइन एची व्हॅल्यू माहिती आहे का आपल्याला, येस, तर आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो ना. काय आलं ते, आता मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ साइन ए किंवा साइन बीची काय असणार आहे, 1 असणार आहे, राईट. बरोबर ना. येस गाईज, येस. सो मॅक्सिमम, हेअर वी कॅन राईट एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. आता मला सांगा, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ साइन ए इंटू साइन बी काय असू शकते गाईज. मॅक्सिमम व्हॅल्यू त्यांची 1/2 असू शकते, कारण की साइन एचा 45ला 1/√2 असतो, आणि साइन बी म्हणजे साइन 45 1/√2, म्हणजे 1/√2 इंटू 1/√2 किती असेल, मॅक्सिमम त्यांची व्हॅल्यू ही 1/2 असेल. आता इथं ह्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया, म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू 1/2 टाइम्स 50. सो इट विल बी गाईज 25 स्क्वेअर युनिट्स. म्हणजे तुमचा आन्सर काय आलं गाईज, एरिया ऑफ द ट्रायंगल ए बी सी विल बी 25 स्क्वेअर युनिट्स. कोणतं ऑप्शन करेक्ट आहे तुमचं, थर्ड ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन गाईज. सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन, द व्हॅल्यू ऑफ कॉस इनवर्स ऑफ कॉट ऑफ π/2 प्लस कॉस इनवर्स ऑफ साइन 2π/3 इज. आता याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. खूप सोपं आहे गाईज. आता ठीक आहे, आता कसं सॉल्व करणार आपण, तर कॉस इनवर्स, आता कॉट π/2, आता कॉट π/2 ची व्हॅल्यू किती असते, 0 गाईज, राईट. त्यामुळे तुम्ही डायरेक्टली तिथं 0 लिहू शकता. म्हणजेच काय आले, कॉस इनवर्स ऑफ 0 प्लस कॉस इनवर्स ऑफ साइन. आता साइनला इन टर्म्स ऑफ कॉस लिहूया आपण, तर कसं लिहू सांगा बरं मला. इन टर्म्स ऑफ साइन जर लिहायचं असेल तर त्याला आपण असं लिहावं लागेल आपल्याला, कॉस इनवर्स ऑफ, इन ब्रॅकेट कॉस ऑफ, सो इट विल बी पाय मायनस π/3. इन द सेकंड क्वाड्रंट कॉस इज निगेटिव्ह, राईट. म्हणजे काय येणार आहे इथं, सॉरी वेट अ मिनिट गाईज, फोर्थ क्वाड्रंटमध्ये ना 2π. ओके, बरोबर ना गाईज. नाही, सॉरी गाईज, हे असं नाही करायचं आपल्याला. वेट अ मिनिट. हां, ह्याला कसं लिहू शकतो आपण, कॉस इनवर्स ऑफ, तर ह्याला साईनला जर आपण इन टर्म्स ऑफ कॉस लिहिलं तर ह्याला आपण कॉस ऑफ π/3 लिहू शकतो. कसं आलं हे π/3, 2π/3 मायनस पाय मायनस 2π/3, इट विल बी π/3 ओनली.
कारण सेकंड क्वार्टरमध्ये कॉस विल बी पॉझिटिव्ह. ओके, तर काय येणार आन्सर? कॉस इनवर्स ऑफ 0 म्हणजे किती? ओके, ही झाली तुमची पाय बाय 2ची व्हॅल्यू, प्लस कॉस इनवर्स ऑफ कॉस ऑफ पाय बाय 6, पाय बाय 6, सॉरी गाईज. हां, तर तुमचं हे आन्सर येईल बघा, पाय बाय 2 प्लस इथं तर 0 येत होतं, म्हणजेच आपली 0 कधी व्हॅल्यू असते? कॉस 90ला 0 असते ना तुमची, म्हणून पाय बाय 2 घेतला आहे. आणि इथं कॉस इनवर्स ऑफ कॉस म्हणजे पाय बाय 6 येईल. ह्याला जर सिम्प्लिफाय केलं तर तुमचं फायनल आन्सर असेल 2 पाय बाय 3. तर तुमची फायनल व्हॅल्यू ऑफ द एक्सप्रेशन काय असेल? 2 पाय बाय 3. फर्स्ट ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन गाईज. थँक्यू सो मच. खूप सिम्पल आहे गाईज. ओके, आता मी डबल एकदा एक्सप्लेन करतो. आता कॉस इनवर्स ऑफ कॉट पाय बाय 2 म्हणजे काय येणार आहे? सरळ सरळ 0 येते ते, त्याच्यामुळे कॉस इनवर्स ऑफ 0 जर घेतलं तर कॉस 90ची व्हॅल्यू पाय बाय 2 असते, सॉरी कॉस 90ची व्हॅल्यू 0 असते, म्हणून आपण तिथं पाय बाय 2 घेतला. त्यानंतर आपल्याला साइन 2 पाय बाय 3ला इन टर्म्स ऑफ कॉस लिहायचं आहे. ओके, ते जर तुम्ही केलं तर तुमची कॉस पाय बाय 6ची व्हॅल्यू ही सेम आहे साइन 2 पाय बाय 3ची, म्हणून आपण त्याला कॉसनं रिप्लेस केलं कॉस पाय बाय 6. आणि आपल्याला हे माहिती आहे कॉस इनवर्स ऑफ कॉस आपण ओनली अँगल घेतो, दॅट इज पाय बाय 6, आणि त्यांचे ॲडिशन केल्यावर 2 पाय बाय 3 आन्सर येऊन जाईल गाईज. अँड दॅट विल बी युअर फायनल आन्सर. आय होप गाईज सगळ्यांना हा क्वेश्चन समजला असेल. सो थँक्यू सो मच.